हे सगळं गळ्यातले आहेत. गळ्यातले खूप मोठे आहेत. बापरे बापरे. दिसायला पण छान आहे. वाव, मस्त आहे मस्त आहे. भैया वो ब्लॅक वाला कितने का है? 25,000. यांचा फोटो, त्यांची प्रतिमा त्यांनी गोधडीमध्ये बनवली आहे. दिस इज क्रेझी. इथे सगळे मातीची भांडी आहे जे आपण बिर्याणीला वगैरे. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका वेगळ्या व्लॉगमध्ये. आणि मी जिथे उभा आहे हे आहे पु ल देशपांडे उद्यान. आणि पुणे महानगरपालिकेच्या सहकार्याने यांनी हस्तकला हाट हा एक्झिबिशन येथे भरवला आहे. आणि इथे 120 पेक्षाही जास्त कला प्रकार तुम्हाला पाहायला मिळणार आहे. त्यामुळे या व्लॉगमध्ये आपण इथले सगळे स्टॉल कव्हर करणार आहोत आणि काय इंटरेस्टिंग आहे ते पण तुम्हाला दाखवणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्लॉग शेवटपर्यंत पहा. चॅनलवर जर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग सुरुवात करूया आपल्या वेगळ्या व्लॉगला. हे बघा, आपण इथे सिंहगड रोड आहे हा पुढचा. इथून असं इथे आलो. हे पु ल देशपांडे पार्क आहे. आणि इथून गेल्यानंतर इथे 4 व्हीलर 2 व्हीलरचं सगळ्या पार्किंग आहेत. आणि इकडनं गेल्यानंतर पुढे एक्झिबिशन आहे. सो लेट्स गो अँड चेकआउट या एक्झिबिशनमध्ये आपल्याला काय पाहायला मिळणार आहेत ते. हे बघा, आत आल्यानंतर हे पहिले स्टॉल आहे जिथे सगळे ज्यूटचे असे बॅग आहेत, हँडबॅग आहेत आणि बरेचसा आर्टवर्क आहे. आणि इट्स ऑल आर प्युअरली हँडमेड अँड हँडक्राफ्टेड. सो अशा प्रकारचे ज्यूट बॅग्स आहेत. आहेत ना हँडबॅग? हो हो, छोटे छोटे आहे. आणि याच्या आतून आहे ना असं अस्तर पण आहे. आतून खूप छान आहे, दिसायला पण छान आहे. वाव, मस्त आहे मस्त आहे. हे बघा, आपण इकडनं आलो आणि इथे खादीचे सगळे कपडे आहेत. बघ बरं काय काय ऑप्शन्स आहेत. छान आहे. हे खादी कपडे आहेत. पॅन्ट आहेत, लेडीज पॅन्ट आहे. मस्त आहे, मऊ पण आहे. आणि हे जे आहे ना तर हे कॉटनचे आहेत. मला वाटतं सगळे ब्लॉक प्रिंटिंग आहे. कॉटनचे. हा शर्ट मला जरा बरं चेकआउट. त्यांचं स्टोर पण आहे. छोटे कुर्ते आहेत, ते पण बघूया आपण जाऊन. हे बघा, एवढे सगळे ऑप्शन्स आहेत. जेंट्स लेडीज है. का क्या प्राइस है? 1100 का एक पीस. आणि हे ते कुर्ते कितीला आहे? 1500ला आहे. 1100 रुपयाला शर्ट आणि 1500 रुपयाला शेरवानी. आपला कुर्ता, शेरवानी नाही आहे. हे बघा, हे सगळे ऑप्शन्स आहेत. लेडीज आणि जेंट्स दोन्ही आहे याच्यात. सगळं हँडमेड आहे. सस्टेनेबल अँड बायोडिग्रेडेबल. चला पुढे जाऊया आणि बघूया. आत्ताच बघितलं आपण हे. कानातले. पुढे अजून काय? इकडे सगळे आर्टवर्क आहे बहुतेक. लुक ॲट दिस आर्टवर्क. इथे मात्र हे सगळे कोल्हापुरी चप्पलच्या व्हरायटी तुम्हाला कोल्हापुरी. बरेच कलर्स ऑप्शन दिलेले आहेत. लुक ॲट दिस. कितने का आहे भैया? 2200चा आहे. 2200 पासून आहे. लुक ॲट दिस डिझाईन, समथिंग क्रिएटिव्ह. इकडे पण आहे काही डिस्प्लेला. इट्स ऑल खादी. इकडे कॉटनचे सगळे. बघूया कितीमध्ये काय प्राइस आहे. लुक ॲट दिस ऑल खादी एंड मेड इन इंडिया. सो लेट्स गो एंड चेक आउट अनदर स्टोर. हा लगा हुआ है. प्राइस लावले त्यांनी 2150 रुपयाला साडी. हे दुपट्टा. लुक ॲट दिस. दिस इज समथिंग इंटरेस्टिंग. इथे सगळे हे बांबू पासून बनवलेले. तो वुडन आर्टवर्क आहे. यू ऑल्सो हॅव दोज ज्वेलरी. खाली दाखवतो तुम्हाला. लुक ॲट दिस.
हे बघा इकडे हे बांबू पासून बनवलेले आहेत सगळे बांगड्या आहेत. Yeah, this is all made up of bamboo artwork and sustainable. This is traditional godadi म्हणतात त्याला. Let's check out the price. 7,800 rupees. Look at this. So it looks. हे काय हे गोधडी गावामध्ये गावात बायका शिवतात हे. This is called godadi, but now it has come to our market. याला काय म्हणतात माहिती आहे का? गोधडी याला गोधडी म्हणतात. हे गोधडी आहे. गोधडीचा प्रकार आहे. पण मस्त आहे. किती बारीक शिवलेलं आहे बघ ना. हे बघ इट्स प्युअरली हँडमेड. मस्त आहे मस्त आहे छान आहे. आप तुम्ही काय शिवलेलं नाहीये ते शिवलेलं शिवलेले बारीक टाके हे केलेत त्याला. त्याला धागा तसा लावले ना म्हणून दिसत नाहीये. ते पण बघ छान आहे. ती पण गोधडीच आहे. ती पण गोधडीच आहे. ही पण ती पण गोधडी गोधडी आहे. आहे. हे बघ प्राइस चेक करायची का तुला याची? चेक आउट द प्राइस. प्राइस टॅग असणार आहे ना. 7,800 रुपीज. 7,000ची गोधडी आहे आणि हे घरी बायका बनवतात गावाखेड्यांमध्ये. चेक आउट दिस. दे हॅव मल्टिपल ऑप्शन्स आहे. हे गोधडीचं आहे. गोधडी.com. हे साधारण किती दिवस लागतं बनवायचं? तर एक हा म्हणजे जेवढे जवळ धागे आहेत तेवढे. ओके गुड. सो चेक आउट द वेबसाईट. godadi.com आहे त्याची वेबसाईट आहे मागे. अँड बाय दी गोधडीज. अरे वा. पुण्यातलेच आहे का तुम्ही? किती याची प्राइस? 2 जणांना पुरेल का हे? डबल साईज आहे. डबल साईज गोधडी 4,000. पुण्यात कुठे स्टोर आहे तुमचं? बालेवाडीला आहे. ऑनलाईन ऑर्डर प्लेस करू शकतो. बरं. डिझाईन मस्त आहे. सॉफ्ट आहे आणि 2 कलरमध्ये आहे खाली. फाईन. चेक आउट द वेबसाईट ॲज वेल. हे बघा आपल्या ताईला दिसलेल्या आहेत साड्या. साड्या नाही, ही ओढणी आहे. ओढणी आहे. हा दुपट्टा आहे. पल्लू आहे. आर्टवर्क. हा दुपट्टा आहे मस्त आणि याच्याची प्राइस आहे 2,900 रुपीजचा दुपट्टा आहे भाई. देख लो. दुपट्टा आहे दुपट्टा. बट हे मेटिक्युलसली डिझाईन केलेलं आहे. सो इट माइट बी वर्थ बाईंग. ही साडी आहे वाटते. ही मोठी नाही हे पण हा पण दुपट्टाच आहे. सगळे दुपट्टाच आहेत. प्राइस बघ याची. हो का? ही 8,700 रुपीजचा दुपट्टा आहे. चल हे बघा दिस इज अ कच आर्टवर्क आणि त्यांचं नाव दिलेलं आहे खुजोडी कच. नाही इट्स भुजोडी. 3 थ्रेड्स. लोक आहेत देम. चला पुढे जाऊन बघूया पुढे काय ऑप्शन्स आहेत अजून. लुक ॲट दिस आर्टवर्क. इकडे बरेच ऑप्शन आहेत. ट्रॅडिशनल प्लेट्सनं त्यांनी डेकोर केलं आहे. पेंटिंग्स आहेत आणि हे बघा हे मात्र केटली चहाची. Now I'll show you the interesting part of the exhibition. इकडनं आपण आलो. मोस्टली इकडे सगळे फॅब्रिक्स होते किंवा ॲपरल स्टोर्स आणि इकडे सगळे बघा. Here you have it's a heaven for the crockery lovers. सगळ्या वेगवेगळ्या प्रकारचे किचन युटेन्सिल्स आहेत. तिकडे मग आहे, पॉट आहे. खूप सारा आर्टवर्क आहे इकडनं. लुक ॲट दिस. हे बघा आपण इकडनं आलेलो आहे आणि ते क्रोकरीचा सगळा हा स्टॉल आहे आणि ताई आपल्याला दाखवणार आहे काय काय ऑप्शन्स आहेत. हे बघ हे आहे चहाची केटली म्हणतात त्याला. चहाची केटली पण खूप मस्त आहे. दिसायला पण सुंदर आहे. मस्त आहे. मला तर खूप आवडली. छोटीशी आहे ही पण आहे पण ही छोटीशी आहे. एका माणसासाठी ठीक आहे. हे बघ मस्त छान आहे. छान आहे छान आहे. मी तुम्हाला अजून दाखवते. आणि हे आहे याला काय म्हणतात कुंडी.
कुंडी नाही हा म्हणतात, याच्यात फुलं वगैरे टाकू फुलं शकतो वगैरे पाणी भरून. टाकायला. आणि हे भाज्या बिज्या पण ठेवायला मस्त आहे. लुक्स गुड. मस्त आहे मस्त आहे. हे पण एक छोटीशी कुंडी आहे. बाउल आहे हा, बाऊल आहे हा. सॅलेडला वगैरे छान आहे. मस्त आहे. आणि हे चहाचे कप आहे. नाही हा, हा पण कपच आहे कुल्हड सारखं आहे, चहाचा. त्याला हे केलंय. आणि हा आहे चहाचा कप. हे बघ मस्त छान आहे. आहे ना, छान आहे. मस्त आहे. बरेच ऑप्शन आहे, काय काय ऑप्शन्स आहेत. आणि हे याला काय म्हणतात, ती चटणी टाकायला वगैरे चटणी ते वगैरे छोटे बाउल्स टाकायला. असतात हा मस्त आहे, छोटासा डब्यासारखं. आणखीन काय आहे तर ते बाउल्सच आहेत ते सगळे. हे बाऊलच आहे. ते पण बाउल आहे. हे पण बाऊल. चालेल, तर इथे बरंच काय काय आहे, तुम्ही येऊन घेऊ शकता. आपण अजून पुढे जाणार आहोत आणि तो चहाचे सगळा एरिया मस्त आहे. इथला कव्हर करणार आहोत. पुढे गेल्यानंतर इकडे सगळे अपॅरल्स आहेत आणि परत पुढे आत जाणार आहोत आपण. सो स्टे ट्यून्ड अँड कीप वॉचिंग अस. चलो लेट्स गो अँड चेक आउट सम ऑफ द इंटरेस्टिंग. भैया ये कितने का है? भैया ये कितने का है? 750 आहे. बरेच यांच्याकडे काय काय. लेट्स गो अँड चेक आउट. क्या आहे हे बघा, हे बघा, जड आहे हॉलो का? याच्यामध्ये लाईट लावतात. कसं आहे, वाव, मस्त जड आहे का? जड आहे, खूप जड आहे. त्याच्या आत दिवा लावायचा. दिवा लावायचा आत्ता थोड्याच वेळापूर्वी आपण यांचा एक आर्ट परफॉर्मन्स होता तो पाहिला आणि तो माझ्या यूट्यूबवरती मी लाईव्ह होतो. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनवर टाकली आहे, तर त्यांचा लाईव्ह परफॉर्मन्स नक्की बघा. विच वॉज सपोर्टेड बाय दिस म्युझिशियन्स. आय विल शो यू समथिंग इंटरेस्टिंग. बघा, ये कितने का है भैया? 2.5 का है. ओके, सगळं आहे. इयरिंग्स आहेत. लुक ॲट द प्राइस. दिस इज सिरॅमिक्स अँड पॉटरी माही, 600 रुपीज. लुक ॲट दॅम. हे सगळं सिल्क आहे आणि हँडवर्क केलेले सिल्क आहे. बघ कशी आहे साडी, मस्त सॉफ्ट आहे का? हो एकदम मऊ आहे, हां, सॉफ्ट आहे, मऊ Soft आहे. हे बघ, हे पण छान आहे, रंग पण छान आहे. मल्टिपल ऑप्शन. आणि ती ब्लॅक वाली हे बघ, कॉटनची नाही म्हणतायत. सॉफ्ट आहे. हे बघ, भैया ये ब्लॅक वाला कितने का है? 9,600 की साडी आहे ती. आणि हे आहे, ऑप्शन्स, हे मटेरियल आहे. ऑप्शन. सो लेट्स गो अँड चेक आउट अदर ऑप्शन्स. मटेरियल. हे बघा, आपण आता इकडनं आलो आणि इथे सगळं ते क्रोकरीज होतं. हिअर यू हॅड सीन द सारी स्टॉल. आणि इकडनं गेल्यानंतर अजून परत आत जायचं. सो लेट्स गो इन अँड चेक आउट. बघा, आता आपण इकडनं आलो आणि इकडनं गेल्यानंतर लेफ्ट साईडने आणि राईट साईडने दोन्हीकडनं पूर्ण एक्झिबिशन्स आहे. इकडे वुडन आर्ट वर्क आहे अँड लॉट ऑफ स्टफ टू एक्सप्लोर अँड सी हिअर. आय एम नॉट शुअर वेदर आय विल बी एबल टू कव्हर ऑल ऑफ दॅम. त्यामुळे येताना तुम्ही हॅव ॲम्पल टाईम अँड कम. इकडे राईट साईडने इकडने आपण जाऊन बघणार आहोत कुठले स्टोअर्स आहेत आणि इथनं वर पण आपण जाणार आहोत. सो लेट्स गो अँड चेक आउट दो स्टोअर्स. नाही आला. इथनं आलो आपण गेटमधनं. आल्यानंतर लेफ्टनं एंट्री घेतली. इथे बरेचसं मेटल आर्ट वर्क आहे. समथिंग इज व्हेरी इंटरेस्टिंग बट इज व्हेरी एक्सपेन्सिव्ह. आणि इकडे आल्यानंतर हे पेपर आर्टपासून बनवलेलं आहे. इकडे दिस लेदर शूज अँड चप्पल्स. ह्या इकडे सगळे मॅट आहेत. सो लेट्स गो अँड चेक आउट या साईडला काय आहे ते. लेट मी शो यू समथिंग इंटरेस्टिंग. सी द very rich and beautiful colors of dupattas and sarees. Let's go and check out this black one, how much it is costing. I'll ask the shop owner. भैया वो ब्लैक वाला कितने का है? वो 25,000. This black one is 25,000. काय आपल्याला करता. Say I'll show you something. हे शॉल आहे, 2 वेगळ्या दुपट्ट्याचं बनवली अँड इट इज कॉस्टिंग 8,000 रुपीज. कशी आहे? हे बघ, मस्त आहे, सॉफ्ट आहे. हां, सॉफ्ट आहे, मस्त आहे. हे बघा, प्राईसच्या मानाने प्राईसच्या मानाने जरा थोडीशी महाग आहे पण चांगली आहे. 8,000ची आहे ती. 8,000ची आहे म्हणजे महागच आहे.
ओके एनिवे ती हँडमेड असल्यामुळे महाग आहे. दिस ऑल द दुपट्टाज यू हॅव. सी आय एम ॲट द स्टोर. इट्स the jewelry is made of silver and Odisha's best jewelry, but it's very expensive and the guy was a little rude, so not covering at all, but anyway you can check out, it's interesting. Guys, let me show you something very interesting. हे बघा आपण येताना तिकडे एक स्टॉल पाहिला होता. आय शोड यू गोधडी डॉट. अतिशय भन्नाट आयडिया आहे. स्वराज्याची उबदार गोधडी विणणारा जाणता राजा म्हणून श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांचा फोटो, त्यांची प्रतिमा त्यांनी गोधडीमध्ये बनवली आहे. दिस इज क्रेझी. इथे सगळे मातीची भांडी आहे जे आपण बिर्याणीला वगैरे बघतो ना, मटका बिर्याणी अँड ऑल दॅट. सो दिस आर मेड ऑफ दिस. लुक ॲट दिस. हे बघा आपण इकडनं आल्यानंतर आलो आहे एका स्टोअरमध्ये वेअर ऑल मेटल ज्वेलरीज देअर, आणि ताई सांगणार आहे आपल्याला किती इंटरेस्टिंग आहे ते. हे बघ, हे आहे गळ्यातले. हां, हे पितळेचं आहे पण खूप जड जड आहे असं. हां कसं आहे? चांगलं आहे. जड आहे. जड आहे, खूप जड आहे. हे पितळेचं आहे. हे पण पितळेचंच आहे. साधारणतः 1200 ते 2000 पर्यंत, 2 ते 2500 पर्यंत याची प्राइस आहे. सो आहे ना प्राइस. लुक ॲट दिस. इट्स कॉस्टिंग यू 2500 रुपीज. हे पण गळ्यातलेच वाटते. घुंगरू असे पण. गाइस लेट मी शो यू समथिंग व्हेरी इंटरेस्टिंग. हे काय? हे सगळं गळ्यातले आहेत. हे गळ्यातलं आहे. मोठे आहेत. बापरे बापरे केवढं मोठं आहे. हे पण गळ्यातलंच आहे. ते पण गळ्यातलं आहे. हे बघा, हे दिस इज सिल्वर आय थिंक. हे मस्त आहे. हे इंटरेस्टिंग आहे. हां ते मस्त आहे. हे पण छान आहे. हां बट द बिगर इन साइज. हे पण छान आहे. हे सगळं आहे ना राजस्थानी, हे गुजराती आहे. गुजराती. ते हे हलकं फुलकं आहे. हे छान आहे. हां हे चांगलं आहे. हे हलकं आहे. हे केसात बांधतात. तुम्ही कदाचित याच्या वेळेला बघितलं असेल दांड्याच्या वेळेला वगैरे. सो दिस इज ऑल दॅट आर्ट फॉर्म. विल शो यू समथिंग इंटरेस्टिंग. हे सगळ्यांच्या हातात मी बघितलं आत्ता जाताना. आय थिंक दीज आर सम मोस्ट सेलेबल आयटम्स. सो लेट्स गो अँड चेक आउट व्हॉट इज देअर. लुक ॲट दिस. कॅमेरा उलट झाला. आर्ट वर्क मॅन. लाईक चेक आउट दिस. काहीतरी आवाज येतो याच्यातून उलट केलं की. बरंच आर्ट वर्क आहे. हे बघा, जस्ट लुक ॲट दिस. इंटरेस्टिंगला. अच्छा तुम्ही असं कॅन्डल्स लावू शकता. हे बघा ह्याच्यात लावलेलं आहे आणि झाडाच्या इथे ठेवायचं असं. चला आर्ट अँड क्राफ्ट. याच्यात तर बघा याच्यातून पाणी येत आहे. हे लुक ॲट दिस. तर हे होतं आजच्या व्लॉगमधले मुख्य अट्रॅक्शन या एक्झिबिशनचे. तुम्हाला एक्झिबिशनबद्दल काय वाटलं आणि काय आवडलं हे मला कॉमेंट करून नक्की कळवा. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. अंटिल देन दिस इज संदीप सायनिंग ऑफ. थँक्यू सो मच फॉर युअर टाईम.